नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जयती जगती माया यश काया धवते वचन रचनमेकं केवलं चाकलयो ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः वन्दो आचार्या शंकरो जो ग्रंथार्थ विवेक चतुरो सारो कर्मटतेचा विचारो प्रबुध दिन करो प्रकाशिला तू का करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं सोनुपंत तदा मुनिजनतया मामा ऐसे बोलती नामे शंकर शुभकरा निसंगजो संगती पुण्यनगरीचा पुण्यभूमीचा मोती खरा शोभतो ऐशा संतबरा शुभकरा दांडेकरा वंदितो जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता हृदय हे आपुले चौफाळून आबले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी प्रस्तुत आनंदकंद सच्चिदानंद घन असलेला परमात्मा या परमात्म्याची असणारी ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ असणारे भक्त प्रेम भंडारी असणारे भक्त श्री संत नामदेव महाराजांचा अभंग अत्यंत सुंदर असणारा अभंग आज सेवेकरता आपण निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय परमात्मा पंढरीनाथाच्या समोर एक विलक्षण प्रकारची मागणी मागतात आणि मागणी मागत असताना नामदेवराय परमात्मा पंढरीनाथाला सांगतात, देवा
आणि काय मागणी मागितली ती आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतात. परमात्मा पंढरीनाथाला ज्यावेळेस नामदेवराय भेटायला गेल्यानंतर त्यांचं दर्शन झालं. काय बोलायचं ते बोलणं झालं आणि बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी जी काही साधक मंडळी नामदेवरायांबरोबर होती त्या साधक मंडळींनी विचारलं, नामदेवराय तुम्ही देवाच्या समोर गेलात? म्हणे हो. देवाचं दर्शन घेतलं? म्हणे हो. आणि देवाच्या समोर जाऊन देवाचं दर्शन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी देवाशी काहीतरी बोलत होतात. मग तुम्ही देवाशी काय बोललात तेवढं तरी आम्हाला सांगा. काही नाही म्हणे, मी देवाला मागितलं, मला मागायचं होतं देवाच्या जवळ. आपण आत्तापर्यंत विचार केला तर काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं आम्हाला अनुचित आहे, तुम्ही त्या ठिकाणी मागता. नामदेवराय पण हुशार आहेत महाराज, संत काही सामान्य नाही. देवापेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठ जर कोण असेल तर संत आहेत. नामदेवराय म्हणतात बरोबर आहे, तेच प्रमाणाने तुम्हाला सांगतो. काही मागणे हे आम्हाला अनुचित, म्हणजे काही पण मागणं हे आम्हाला अनुचित आहे. काहीही मागायचं नाही, पण काहीतरी मागायचं. मग काय मागितलं? म्हणजे मी देवाला विनंती केली, देवाच्या समोर मागणी केली, हेची देवा पै मागत, हेच देवाला मी मागतो. काय? चरण सेवा अखंडित, अखंडित चरण सेवा हेची देवा पै मागत. अखंड परमात्म्याच्या चरणाची सेवा व्हावी हेच मी देवाला मागतो. अजून वास द्यावा पंढरीचा, पंढरीचा वास त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त व्हावा. आणि या पंढरीमध्ये राहणं होत असताना नवे नवे असं तसं नाही. सदा संग हरिदासांचा, सदैव संग हरिदासांची संगत असावी. हरिदासाचा शब्द आला असता तर एकच हरिदास झाला असता, पण हरिदासांचा अनेक वचनी आहेत, एक संत नाही. सर्व संतांची संगती, मला हरिदासांची संगती प्राप्त व्हावी, बस एवढंच व्हावं. नवे नवे माझा जन्म कोणत्याही याच्यामध्ये झाला, कोणत्याही योनीमध्ये होऊ द्या. जन्म हो का भलते याती, याती म्हणजे कोणत्या जातीमध्ये होऊ द्या, कोणत्या कुळामध्ये होऊ द्या. परी मी न चुके हरिभक्ती, पण मी भगवंताची भक्ती मात्र काही चुकणार नाही. मला भगवंताची भक्ती त्या ठिकाणी अत्यंत गरजेची आहे. म्हणून नामदेवरायांनी सांगितलं देवाला, हेच म्हटलो मी, नामा मने कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती, मला हेच पाहिजे, हे सोडून मला दुसरं काहीही देऊ नका. असं नामदेवराय ह्या अभंगाच्या द्वारे आपल्या सर्वांच्या समोर सांगतात. अशी विलक्षण पद्धतीतली मागणी नामदेवराय या ठिकाणी करत आहेत. याच अभंगाचं चिंतन आपण करणार आहोत. पण सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या पुनीत पवित्र असणाऱ्या ऐतिहासिक वारसा लाभलेलं जामगाव गाव, आणि या जामगावमधील त्या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव त्या ठिकाणी आपण सर्वजण संपन्न करत आहात. आणि आजची ही जागराची सेवा तुम्हा सर्व संयोजक नियोजक मंडळींच्या माध्यमातून, विशेष करून आपल्या या पारनेर तालुक्याचं भूषण परम आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण श्री योगेश महाराज शिंदे यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्या वाटेला त्या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. फावल्या वेळामध्ये परमात्मा पंढरीनाथ आणि सद्गुरुनाथ जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. सेवेकरता सर्वजण ज्ञानाने वयाने मोठी असणारी वारकरी महाराज मंडळी उपस्थित आहे. मी गुणीजन म्हणणार नाही, मी कलाकार म्हणणार नाही, कारण जे कल्ला करतात ते कलाकार असतात आणि जे भगवंताची सेवा करतात ते वारकरी असतात. म्हणून वारकरी महाराज मंडळी आहे. तसेच विशेष करून आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण श्री अवधेश महाराज ही या ठिकाणी उपस्थित आहेत. कधीतरी योग यायचा होता, तो योग आज आला. आमची बऱ्याच दिवसाची इच्छा असायची की अवधेश महाराजांनी वाजवावं आमच्या कीर्तनामध्ये. अशी इच्छा त्यांची होती की नाही मला माहिती नाही, मला इच्छा मनापासून होती. गोड हात त्यांचा आहे, मला काही स्तुती करता येत नाही महाराज. आणि नाहीतरी इथं आपली स्तुती का आपणच करण्यापेक्षा आपली स्तुती इतरांनी केली पाहिजे. आपण कुठे वेगळे आहोत. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जास्त ओहापोहाने न बोलता परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन त्याच्याच कृपेने सद्गुरुनाथांच्या आशीर्वादाने करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला काय नव्याने सांगायला नको, पिक्चरच्या चाली म्हणायच्या नाहीत, फक्त एवढंच आहे. तुम्ही म्हणणार नाहीत हे तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतंय. हां,
त्यामुळे काही अडचण नाही. पिक्चरची चाल म्हणायची नसते, नाही म्हणता आली तर सरळ म्हणायचं आणि प्रमाण आठवूनही पिक्चरची चाल आठवत असली तर शांत बसायचं. खरा नियम आहे. थोडीशी आमची फडकरी पद्धत आहे बा, थोडं सांभाळून घ्या, कारण आपल्याला तोच आनंद शुद्ध सात्विक भावाचं कीर्तन असतं. कीर्तनामध्ये तमोप्रधानता नसली पाहिजे, राजसपणा नसला पाहिजे. जेवढी सात्विकता आपण टिकून ठेवायची तेवढी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करूया. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंतन सेवेला आरंभ करूया. हरी आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका, टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे गाता जाया, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, मस्तक हे पायावरी, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, वार करे संताच्या, मस्तक हे पायावरी, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या. अयोंत प्रविष्ट मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तयते. नाही तर प्रत्येक वेळी तेच अभंग असतात. चिंतन थोडंसं बदललं जातं, पण त्यापेक्षा असे अभंग दिले गेले पाहिजे. योगेश महाराजांनी सांगितलं की अभंग दिला जातो. म्हणलं कधीही द्या, आम्हाला अडचण नाही. कीर्तन सुरू झाल्यावर टाळकऱ्याने जरी अभंग म्हटला तरी आम्हाला चालन. म्हणजे अभिमानाने नाही, गर्वाने नाही, पण ज्यांच्या संगतीत आहोत कृष्ण कृपांकी सद्गुरू डॉक्टर बाबांची एवढी कृपा आहे, तुम्ही कुठं प्रकरणातला अभंग दिला तरी ते आपोआप अभंग सोडून घेतात. अडचण येत नाही महाराज, अडचण येत नाही. ऐका, म्हणून आज अभंग महाराजांनी दिलेला आहे. अत्यंत गोड असणारा अभंग आहे. माझा पाठ नाही आहे, मी मोबाईलमध्ये पाहून म्हटलो आहे. अभंगामध्ये नामदेवराय त्या ठिकाणी वर्णन करतात. योगेश महाराजांचं म्हणणं आहे पुढं पुढं सरका, पुरुष पुढे या, तुम्ही काय कराल? मागची माणसं पुढे या ना, पुरुष मंडळी पुढं पुढे या. रोज आपल्याला भेट तिची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आजच्या सेवेमध्ये नामदेवराय परमात्म्याच्या समोर त्यांनी काय मागितलं त्याच्याकरता विचार करतात. जास्त विस्तार मागणी या प्रकरणाचा करायचा नाही. ज्या ज्यावेळी आपल्या गावामध्ये सप्ताह होतो त्यावेळेला 7व्या दिवशी मागणी प्रकरण हे आलंच पाहिजे, हे शास्त्राचा सिद्धांत आहे. हा आपल्या वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. काल्याच्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करायचा, त्याचं चरित्र सांगायचं, आणि काल्याच्या आदला दिवस जो उपांत्य दिवस असतो त्या उपांत्य दिवसाला मात्र त्या ठिकाणी मागणी मागायची. पण उपांत्य दिवसाला मागणी मागत असताना काही असे पर्व काळ आहेत की ज्या पर्व काळाच्या वेळेला त्या उपांत्य दिवशी मागणी मागितली जात नाही. ऐका, महाशिवरात्रीचा जो पर्व काळ आहे त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या दिवशी रात्री मागणीपर प्रकरणातला अभंग चालत नाही. त्याच्याकरता आदल्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग घेतला जातो. रामनवमीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जर दशमीला काल असेल तर आदल्या दिवशी मागणी मागितली जात नाही. गोकुळ अष्टमीला मागणी मागितली जात नाही. नरसिंह जयंती हे पर्व काळ आहे. ऐका मला काय सांगायचं आहे. मग आज आपण त्या ठिकाणी उपांत्य दिवसाच्या सेवेकरता उपस्थित आहोत आणि आज मागणी या प्रकरणातला अभंग घेतलेला आहे. आपल्याला मागणी मागितली गेली पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. मागत नाही ना त्याला माणूसही म्हणत नाही. अहो, मागण्याची इच्छा नुसती माणसालाच होते असं नाही. मागणीच्या इच्छेचा जर विचार केला तर मागण्याची इच्छा देवाला सुद्धा होते. मागण्याची इच्छा तिघांची वर्णन करून सांगितली जाते. जीवाला मागणी मागावीशी वाटते, काहीतरी मागावं वाटतं, देवालाही मागावं वाटतं आणि संतांनाही मागावं वाटतं.
पण जीवाच्या मागणीचा विषय काय आहे, देवाच्या मागणीचा विषय काय आहे आणि संतांच्या मागणीचा विषय काय याचा बारकाईने विचार केला पाहिजे। जीवाला मागावंसं वाटतं, पण काय मागावंसं वाटतं? जीव आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये असणाऱ्या मूलभूत गरजा ह्या जीवाने त्या ठिकाणी परमात्म्याच्या समोर मागितल्या पाहिजे। नक्की आपल्या जीवनामध्ये ज्या आहेत ना त्या गरजा, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या ठिकाणी माणसाने मागितल्या पाहिजे। कोणत्या कोणत्या मूलभूत गरजा आहे आपण शाळेमध्ये सर्वजण शिकतो आणि शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला सांगितलं जातं की मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा 3 आहेत। कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा। बरोबर ना? 3 प्रकारच्या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत। मनुष्याला अन्न असलं पाहिजे, मनुष्याला त्या ठिकाणी वस्त्र असलं पाहिजे आणि मनुष्याला निवाराही असला पाहिजे। पण काय होतं माहिती आहे का? मनुष्याला अन्न असावं, किती असावं? एक विचार। माणसाच्या शरीराला लागतं तेवढंच अन्न असावं, 1 नंबर 2 वस्त्र किती असावेत? जेवढं वस्त्र त्या ठिकाणी शरीर झाकण्याकरता पाहिजे तेवढंच, 2 आणि नंबर 3चा विचार निवारा किती पाहिजे? जेवढं हे शरीर झाकलं जाईल तेवढ्यापुरतंच निवारा पाहिजे। मी बोलतो असं नाही, साधू संतांचे प्रमाण आहेत महाराज। निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान गोपी गुहा आश्रमाचे स्थान अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान गोपी गुहा आश्रमाचे निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान गोपी गुहा आश्रमाचे स्थान। माणसाला अन्न असावं, किती असावं? जेवढं पोट भरायला लागतं तेवढंच असलं पाहिजे। त्याच्यानंतर वस्त्र असावेत, कसा किती असावेत? निर्वाह पुरते अन्न, निर्वाह पुरते आच्छादन म्हणजे जेवढं शरीराकरता लागतं तेवढंच, आणि घर केवढं असावं, निवारा केवढा असावा? आश्रमाचे स्थान कोपी गुहा। बंगल्यात राहावं असा कुठं निर्देश दिलेला नाही। ऐका, एक तर कोपीत राहावं नाही तर गुहेत राहावं। का हो महाराज? आम्ही बंगल्यात राहतो, तुमचं पोट दुखतं का? अजिबात नाही। हे काय पोटदुखीचं कारण थोडंच आहे? अहो, मौज अशी आहे, माणसाने बंगल्यातच राहावं असं कुठं लिहिलेलं नाही। त्याला जर त्याचा निवारा पाहिजे असेल तर तो कोपीतही राहिला पाहिजे आणि तो एक तर गुहेत सुद्धा राहिला तरी त्याचा निवारा त्याला पुरेसा होतो। पण मौज अशी होते, जीवाला हे सर्व देवाच्या जवळ मागावंसं वाटतं। जीवाची मागणी सांगतोय, मला जास्त विस्तार करायचा नाही, मला पुढे अभंग भरपूर पडलाय। ऐका, जीवाला हे सर्व मागावंसं वाटतं। तुम्ही ऐकताय ना सर्वजण? लक्षपूर्वक माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। जीवाला हे सर्व मागावंसं वाटतं, पण या मागत असताना जेवढं पाहिजे तेवढं न मागता जीव जास्त मागतो महाराज। जीव जास्त मागतो। जीवाच्या अहो साधं आहे, मी साधं सोप्पं सांगतो। भूक लागल्याच्या नंतर माणसाला जेवण पाहिजे, हे मात्र खरं आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्हाला भूक लागल्यानंतर काय पाहिजे? सगळ्यांना जेवण पाहिजे। मग तुम्हाला भूक लागल्याच्या नंतर सर्वांना जर जेवण पाहिजे असेल तर जेवणाकरता 5 पक्वानच असले पाहिजेत, म्हणजे पोट भरतं असं काही आहे का? बोला बरं माझ्याशी जरा थोडं अशी इकडं तिकडं गप्पा मारण्यापेक्षा कीर्तनात संवाद झाला पाहिजे।
भूक लागल्यानंतर माणसाने जेवलं पाहिजे, त्याला जेवण मिळालं पाहिजे, नक्की मिळालं पाहिजे. मग त्याला पाची पक्वानाचं जेवण असलं तरच पोट भरतं का? चटणी भाकरी असली तरी चालते, चटणी भाकरी असली तरी चालते, बरोबर आहे. एक विचार, अंगामध्ये कपडे माणसाचे असले पाहिजेत. असे खादीचेच असावेत का, ते कडक किल्लेच असावेत का? साधे कपडे सुद्धा चालतात की नाही? चालतात महाराज, आहे का नाही? साधं राहणं म्हणजे कपड्यापासूनच सुरुवात होत असते महाराज. साधी राहणे आणि पुढचं काय? उच्च विचारसरणी. माणसाने साधं असलं पाहिजे. जेवढं साधं असाल ना तेवढं चांगलं आहे महाराज. आज आमच्याकडे आमचं फार मोठं भाग्य म्हणायचं महाराज, साधक हृदयरत्न गुरुवारी डॉक्टर जाधव बाबा आले होते. अशा महात्म्यांकडे जर पाहिलं महाराज, कृष्ण कृपांकी डॉक्टर महाराज, असे मोठमोठ्याला या महात्म्यांकडे पहा तुम्ही. यांच्याकडे पाहिलं ना असं वाटतं की आपण यांच्यासारखं व्हावं. अगदी साधं, अगदी साधं. नेहरू असाच, आम्ही जो घालतो तोच दांडेकर नेहरू त्यांचा सुद्धा आहे, तशा पद्धतीनेच आहे. पण असा नेहरू घातला तरी त्याला इस्त्री नाही, त्याला काही नाही. आपण नुसते कपडे इस्त्री करून घातले तरी फवारा मारल्याशिवाय राहत, ऐका. साधा कपडा असला तरी चालतो, साधा कपडा असला तरी चालतो, पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं कपडाचं कापड चांगलं असलं पाहिजे. काय ते लिलन का लेमन काहीतरी म्हणतात, मला माहिती नाही. लिलनचा कपडा असला पाहिजे, असाच कपडा असला पाहिजे, असं सगळं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. हे दुसरा विचार. आणि झोपाई करता त्या ठिकाणी गुहा असली तरी चालते, पण बंगल्यातच झोप येते असं थोडंच आहे महाराज. असं नसतं. झोप जर यायची असली ना, झोप कुठेही येऊ शकते माणसाला. पण काय झालं, आपल्या ज्या गरजा होत्या त्या गरजांची आपण एक सीमारेषा ओलांडली सर्वांनी. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जेवढी गरजेची मर्यादा असते ना, त्या गरजेच्या मर्यादेच्या पलीकडे जायचं नसतं. ज्या वेळेला एखादा व्यक्ती बोलण्याची मर्यादा ओलांडतो त्याचा नाश निश्चित आहे. एक विचार. ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्या ठिकाणी घरच्यांच्या असणारी मर्यादा ओलांडतो त्याचाही नाश निश्चित आहे. तुम्ही खरं सांगा, जर सीतामय्याने लक्ष्मण दादांनी आखून दिलेली जी लक्ष्मण रेषा होती, ती जर रेषा जर ओलांडलीच नसती तर रावण सीतेला घेऊन जात होता का? नाही, नव्हता जात महाराज. का जात नव्हता? जोपर्यंत मर्यादा आहे तोपर्यंत नाही. मर्यादेची लक्ष्मण रेषा आहे. आज आपल्याकडे हे सगळी प्रकरणं सगळी पाहायला मिळतात, हे की नाही? बलात्कार आदी, हे पळून जाणं, हे लव जिहाद, हे प्रकरण पाहायला मिळतात. कशामुळं? घरच्यांनी दिलेल्या ज्या संस्कृतीच्या संस्काराच्या ज्या मर्यादा आहेत ना, त्या मर्यादा लेकरं ओलांडायला लागले म्हणून या गोष्टी घडायला लागल्या, म्हणून घडायला लागल्या. आपण जर त्या ठिकाणी आपणच जर चाकोरीत राहिलं ना तर किती मस्त आहे. हां, अरे पण बापच आंधळा आहे, बापच आंधळा आहे, तो पोराला काय रस्ता दाखवणार आहे? आई वडील जर आंधळे असतील तर ते काय पोराला रस्ता दाखवणार आहे? बाप जर पोरा देखत जर तंबाखू खात असला, बाप जर पोरा देखत सिगरेट ओढत असला, तर पोराने तंबाखू खाल्ली तर काय वाईट आहे? नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? बाप जर तंबाखू खातोय, बाप जर त्या ठिकाणी दारू पितोय, बाप जर त्या ठिकाणी बिड्या ओढतोय आणि पोराला आणायला लावतात काही काही बाप, जरे 10 रुपये घे, पुडी घेऊन ये, त्यालाही रेट कळून राहतो त्याचा. हो, वरून नुसती पुडी दिली तरी बाप कानाखाली वाजवतो, चुन्याची पुढं कुठे म्हणतो. हां, ऐका, ही मर्यादेची रेषा ओलांडली की सर्वनाश निश्चित आहे. तसं आपण काय केलं? माझा विषय जो चाललाय त्या विषयाला लक्ष द्या. आपल्यासुद्धा मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, ह्या 3 आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण आपण ह्या गरजा ओलांडल्या. चटणी भाकरी खाऊन सुद्धा जीव राहू शकतो, साधे कपडे घालून सुद्धा जीव जगू शकतो, झोपडीत राहून गुहेत राहून सुद्धा जीव जगू शकतो. हे साधुसंत सांगतात, हे साधुसंत आपल्याला वर्णन करून सांगतात. पण आपण काय करतो? त्याच्या पलीकडे आहे महाराज. आपल्या ज्या गरजा आहेत ना, माझ्या भाषेत बोलू, आपण आपल्या गरजेचा अतिरेक केला. आपण काय केला? गरजेचा अतिरेक केला. आणि गरजेचा अतिरेकाचा परिणाम आहे, जिथे गरजेचा अतिरेक होतो, शास्त्र म्हणतं तिथे वासना जन्म घेते. गरजेचा अतिरेक जिथे असतो ना तिथे वासना असते. अहो, सहज चटणी भाकरी खातोय, खाता खाता मनामध्ये विचार आला, चटणी भाकरी तर खातोय पण जरा लोणचं असतं तर बरं झालं. ऐका बरं का, वासना म्हणजे काय? आम्हाला पाठ सांगायची आणि पाठ ऐकायची सवय म्हणून सांगतो. आमच्या काल रात्रीच्याच पाठामध्ये का आज पहाटेच्या पाठात विषय होऊन गेला. वासना म्हणजे काय? वासना म्हणजे काहीच नाही, जे आहे त्याच्यात समाधानी न मानता अजून काहीतरी असावं, हीच वासना आहे. जेवण करतो ना, चटणी भाकरी खाता खाता लोणचं असावं जे वाटतं की नाही, याला म्हणतात वासना.
याला म्हणतात वासना. साधे कपडे घालून सुद्धा त्या ठिकाणी आपण राहू शकतो, पण नाही कपडा असाच असला पाहिजे, याला म्हणतात वासना. साध्या घरात झोपडीत राहू शकतो, पण बंगला बांधल्याच्या नंतर फरशी अशीच असली पाहिजे, एवढी चकचकाटीत फरशी असली पाहिजे, पाणी पडलेलं दिसलं नाही पाहिजे, कंबर तर मोडलं पाहिजे. होतं की नाही? होतं ना महाराज. हे कशामुळं? याला गरजेचा अतिरेक होतो. आणि जीवाला जन्म का घ्यावा लागतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे का नाही? जन्म कशामुळे? वासनेच्या संगेत. आणि आपल्याजवळ ही वासना ज्यावेळेस निर्माण होते ना, वासना निर्माण आपल्यात झाल्याच्या नंतर जन्म घ्यावा लागतो, यात नवल नाही महाराज. तरीच तपोबळी जन्म घे, तरीच तपोबळी जन्म घे, तरीच तपोबळी. जय हो. जन्म घे, तरीच तपोबळी. वासनेचा संग होय अंधकाळी, तरीच तपोबळी जन्म घे, तरीच तपोबळी जन्म घे, तरीच तपोबळी जन्म घे. बोला. वासनेचा संग होय अंधकाळी, तरीच तपोबळी जन्म घे, तरीच तपोबळी जन्म घे, तरीच तपोबळी जन्म घे. तुकोबराय बोलतात, वासनेचा संग होय अंतकाळी, तरीच तपोबळी जन्म घे. तपोबळ्याला सुद्धा जन्म घ्यावा लागतो, पण जीव मागत असताना काय मागतो? संसार सोडून मागत नाही. एवढ्याच्या पोटाकरता लागतं किती, पण भरपूर मागण्याचा प्रयत्न करतो. जीवाची मागणी आहे ही, जीवाची मागणी झाली महाराज. जीवाच्या मागणीपेक्षा देवाची मागणी थोडीशी श्रेष्ठ आहे. देव काय मागतो माहिती आहे का महाराज? देवाला जर काय पाहिजे असेल ना, तर देवाला फक्त एकच लागतं. काय लागतं? की कुणीतरी मला माझं म्हणावं, ही देवाची अपेक्षा आहे. देवाला मागणी, देवाची मागणी काय आहे? देवाला काय वाटतं, काय मागावं? वास्तविकता देवाला असं वाटतं की भक्ताने सारखं माझ्याकडे मागत राहावं, भक्ताने माझ्याकडे मागत राहावं. याच्याकरता भगवंत नेहमी भक्ताच्या बरोबर राहतो महाराज, नेहमी बरोबर चालवतो महाराज. इतका चालतो तुकोबऱ्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. भक्त समागमे सर्व भावी हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाही मुखाकडे. त्यांच्या तोंडाकडेच पाहत राहतो की यांनी मला काहीतरी मागावं, यांनी मला काहीतरी मागावं. जीवाचं मागणं आहे महाराज. देवाला जर काय अपेक्षा असेल ना, देवाला भक्तांची अत्यंत आवश्यकता आहे. देवाला दुसरं काही लागत नाही. देवाला जर कोणाची अपेक्षा असेल, देवाला जर संघ जर कोणाचा अपेक्षित असेल, तर भक्तांचा संघ लागतो. देव दुसरं कोणाच्या संगतीची अपेक्षा करत नाही महाराज. का बरं करत नाही? कारण जे जे सर्व निर्माण केले त्यांच्याविषयीचं सगळं देवाला माहिती असतं. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा संग करतो, व्यक्ती वस्तू काही असू द्या, त्याचा संग करत असताना सावधानतेने संग केला पाहिजे. संग करा, नक्की करा, पण ज्याचा संग करायचा आहे त्याच्याविषयीची पूर्वपीठिका सर्व आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? ज्याच्या विषयी ऐकायचं आहे ना तुम्हाला, त्याची पूर्वपीठिका जर तुम्हाला माहिती असेल तर त्याची संगत करा. नाहीतर मग त्याची संगत करायला जाता आणि त्याची संगत करायला गेल्यानंतर त्याची पूर्वपीठिका जर माहिती नसली ना, तर आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. छोटासा दृष्टांत देतो. कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक पाठ होता महाराज, कुसंग का संग. फार सुंदर पाठ होता, ऐकण्यासारखा आहे. झालं असं, मानस नावाचं एक सरोवर आहे आणि मानस नावाच्या सरोवरामध्ये असंख्य हंस त्या ठिकाणी विराजमान होते. शांत हंस आहेत मानस नावाच्या सरोवरामध्ये. आणि तिथं कधी न येणारा कावळा आला. कोण आला? कावळा. ऐका बरं लक्षपूर्वक. मला काही विनोद करता येत नाहीत, मला हसवता येत नाही, अजून पुढे बोलू, मला रडवता येत नाही.
खरं सांगतो येतच नाही. मी एवढा निबरगट माणूस आहे महाराज, मला देव सोडून कोणाविषयी रडायलाच येत नाही, मला सद्गुरू सोडून कोणाविषयी रडायलाच येत नाही. काय रडता? कारण आम्हाला असं पक्क बांधलं गेलंय की याच्या त्याच्या करता रडण्यापेक्षा देवा करता रडा, त्याला तरी कळत नाही. तर आपण माणसांकरता भलं रडत बसतो महाराज, भलतं रडत बसतो आणि इतकं रडतो की ज्याच्या करता रडतो त्याला अश्रूच्या एका थेंबाची किंमत नसते. कशा करता? त्यांच्या करता रडायचं. देवा करता रडा, संत सद्गुरूं करता रडा. ऐका, कावळा आला, कधी न येणारा आला. कावळा आल्याच्या नंतर मौज अशी झाली, तो कावळा आला, सगळे हंस उडून गेले, त्याचा रंगच पाहून उडून गेले. पण एक हंस होता, तो हंस मात्र तिथे राहिला आणि त्या ठिकाणी राहिलेला तो जो हंस आहे त्या हंसाने कावळा आला म्हणल्यानंतर अतिथी देवो भव, बसवलं, बसा म्हणे. बसले. बसल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली, थांबा म्हणे, पाहुणचार करतो. कारण पाहुणे आल्यावर पाहुणचार केला पाहिजे. 5 गोष्टी सांगितल्या जातात. येताना प्रेम अंतःकरणाने, प्रेमयुक्त अंतःकरणाने या म्हणावं, नंतर बसा बसा म्हणावं. नाही तर काही माणसांकडे गेलो का आपण कोडग्यावानी बसावं लागत, या 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 म्हणत नाही, कोडग्यावानी बसायचं. त्यांनी पाणी विचारायचं नाही, ते पाणी नाही विचारत, ते म्हणतात हवं का? अरे हवं का? उन्हातून आलो बाबा. ऐका, असो जाऊ द्या, मला काय सांगायचंय. त्याने हंसाने काय केलं, चोच आतमध्ये घातली त्या सरोवरामध्ये, एक मोत्याचा दाणा काढला. हंसाला मोती घेतला. हंसाने मोती घेतल्यानंतर तो कावळ्याला दिला, म्हणे हे खा, हे आमच्याकडचं खाद्य, आमच्याकडचा पाहुणचार. ज्याचा जसा पाहुणचार असतो तसा पाहुणचार करावा लागतो. समजा मी जर अवधेश महाराजांकडे गेलो, ते जर कोरा चहा पित असले तर मला तोच प्यावा लागतो. आता मी तो पित नाही, ती गोष्ट वेगळी आहे. मला सांगायचा विचार आहे, ज्याच्याकडे जातो ना त्याचं जो प्रोटोकॉल असतो तो आपण सांभाळला पाहिजे. ऐका, मोत्याचा दाणा दिला कावळ्याला, पण कावळ्याला काय मोत्याचा दाणा चांगला लागला नाही. नाही कळालं तुम्हाला? कावळ्याला मोत्याचा दाणा कधीच चांगला लागत नसतो मला, ते दगडासारखा लागला. म्हणे हे असं कुठं खाणं राहतं का? म्हणे मग आमच्याबरोबर चला, आमचा पाहुणचार पहा. कोण म्हणतंय? कावळा. तुम्ही जागे आहात, कावळा म्हणतोय. चला. उडत 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 कावळ्याच्या जागेवर गेले. तुम्ही खरं सांगा, कावळ्याची जागा कधी चांगली असते का? नाही नाही नाही, मी कावळ्याचं म्हणतोय. मी कावळ्याच. तुम्ही कुठं जाऊ राहिलेत का दुसरीकडे? नाही ना, दुसरीकडे जाऊ नका ना. हे शूटिंग झाल्यावर परत दुसरीकडे दिसलं म्हणजे एवढंच व्हायरल होतंय महाराज आता सध्या. कीर्तनकारांचे एवढेच वाक्य व्हायरल करतात आणि तो त्रास भोगावा लागतो कीर्तनकारांना. मी जे बोलतोय ते दृष्टांतातलंच बोलतोय, एवढं लक्षात ठेवा. ऐका, मग गंमत अशी झाली. काय गंमत झाली माहिती? कावळ्याची जागा चांगली नाही महाराज. हंस तिथं गेला. हंस शुद्ध असणाऱ्या मानस सरोवरामध्ये राहणारा हंस, पण तो तिथं गेला आणि त्याला त्या ठिकाणी ती जागा पाहिली, वास यायला लागला, घाण वाटायला लागलं. पण आता संगत केली होती. कावळा म्हणला आमचा पाहुणचार पहा. कावळा जरा थोडासा त्या झाडावर एका बसवलं, फांदीवर झाडाच्या. हंसाला आत्ता आलो म्हणला खायला घेऊन तुम्हाला. आता खरं सांगा, कावळा आणलं जरी कावळ्याने खायला तर चांगलं आणन का? नाही. काजू बदाम पिस्ता नाही महाराज. प्राणी मरून पडला होता, त्या प्राण्याचा मांसाचा तुकडा आणला आणि तो त्या हंसासमोर धरला. म्हणे खा. हंस म्हणतोय नको, कारण तो मांसाचा तुकडा पाहूनच त्या ठिकाणी हंसाला उलटी व्हायला लागली, बळबळ व्हायला लागली. नेमका एका शिकाऱ्याने बाण धरला होता. कोणावर? कावळ्यावर. त्याला कावळा जिवंत मारायचा होता. बाण धरला आणि बाण धरल्याच्या नंतर खा नको, खा नको, एवढ्यामध्ये बाण निघाला. कावळा चाणक्य असतो महाराज. कावळा उडून गेला, पण बाण लागला हंसाला. कोणाला लागला? हंसाला. तो हंस ज्यावेळेस खाली पडत होता ना, त्यावेळेस त्याच्या मुखातून शब्द निघाले, सभी का संग करना मेरे प्यारे, लेकिन कुसंग का संग कभी मत करना. का? कुसंगाची संगती जी असते ना, त्या ठिकाणी दुःखदायक आहे. कारण याच्याकरता मी कशाकरता हा दृष्टांत दिला, ज्याच्या संगतीची आपण अपेक्षा करतो की नाही, त्याच्या संगतीची अपेक्षा करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्याच्याविषयी अगोदर जाणून घेतलं पाहिजे. खरं सांगा, हंसाला स्वतःच्या जीवानिशी जावं लागलं, कावळ्याला जाणलं म्हणून का न जाणलं म्हणून? बोला ना, न जाणलं म्हणून. मग तसं परमात्मा सुद्धा संघाची अपेक्षा करतो, पण कोणाच्या? आपल्यासारख्याच्या संगतीची अपेक्षा करतच नाही. कारण देवाला आपली भक्ती माहिती आहे आणि देवाला भगवत भक्तांची सुद्धा माहिती आहे. भक्ती साधं नाही महाराज. आपल्या भक्तीचं काय, कीर्तनात कुठं उद्बत्ती लावायची आपल्या भक्तीची? खरं सांगा, तुम्ही विचार करा ना. अहो, नारळ जर चांगला निघाला
आणि खराब निघाला. दोन पद्धती आहे का नाही. नारळ जर खराब निघाला तर पावन झाला आणि चांगला निघाला तर वाटून वाटून खाल्ला. ही आपली भक्ती आहे, ही आपली भक्ती आहे. पण संतांची भक्ती तशी नाही महाराज. संतांची भक्ती तशी नाही. संतांची भक्ती अलौकिक आहे. कारण संतांच्या जीवनामध्ये जर विषय जर कोणता असेल, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषयच एक विषय तो सकळांचा हरी. त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीकरता विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. कारण का देवती ही बळे धरिला सायासे, करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. काय करतात महात्मे, सगळ्यांना सोडून देतात महाराज परमात्म्या करता. बरीचशी यादी देता येईल. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केले, राज्यमाता निंदू भरते. परमात्म्या करता ऐका, परमात्म्या करता ते सर्वांना सोडायला तयार आहे. कोणाला? प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केले. प्रत्येक जण देवाकरता सोडायला तयार आहे. पण आपण दुसऱ्या वस्तू करता देवाला सोडायला तयार होतो. आपण देव सोडतो पण आपण त्या ठिकाणी व्यक्ती सोडत नाही, आपण ती वस्तू सोडत नाही. ऐकून घ्या. म्हणून भगवंताला माहिती आहे मला संग जर कोणाचा करायचा असेल, मला कोण आवडतं, मला या जीवनामध्ये आवडणारं जर कोण असेल तर मला भक्त अत्यंत आवडतात. इतके भक्त आवडतात की जे भक्ताचं चरित्र गातात ते सुद्धा मला त्याच्यापेक्षा जास्त आवडतात. मी बोलतो असं नाही, सर्वांच्या पाठातली ओवी आहे. तेही प्राणा परोते आवडते मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसते तेही प्राणा परोते. प्राणापेक्षा प्रिय जे भक्त चरित्राचं चिंतन करतात ते आवडतात. अनुमानाने विचार करा, जर भक्ताच्या चरित्राचं चिंतन करणारे एवढे आवडतात तर भक्त किती आवडत असतील. असं आहे तृतीय स्कंदामध्ये असा विचार आला. एवढं दाखला देऊन आता मी पुढे जातो. तृतीय स्कंदामध्ये असा विचार आला, श्रीमद भागवताच्या अगदी शेवटी विचार आला. कपिल भगवंताने देवहूती मातेला त्या ठिकाणी उपदेश करायला सुरुवात केली. बरीचशी प्रश्न बरीचशा गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या आणि नंतर शेवटी विचारलं, बाळा तुला सर्वात जास्त कोण आवडतं? म्हणे भक्त आवडतात. किती आवडतात भक्त? म्हणे भरपूर आवडतात. असं? म्हणे हो. भरपूर आवडतात? म्हणे हो. तुला अपेक्षा कोणाच्या संघाची आहे? भक्ताची. म्हणे का भक्ताच्या संघाची अपेक्षा आहे? त्यांनी उत्तर फार सुंदर दिलं. म्हणे आई तुम्ही पण ऐका. पाषाणादी अचेतनादी जे जीव आहेत म्हणजे दगड वाळू हे आहे की नाही, हे यांच्यापेक्षा पाषाणादी अचेतनादी जीवापेक्षा वृक्ष श्रेष्ठ आहेत. वृक्ष श्रेष्ठ आहे. वृक्षापेक्षा सुद्धा श्वास घेणारे जीव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. श्वास घेणाऱ्या जीवांपेक्षा सुद्धा आई जे श्वास घेणारे जीव आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा रसाचा अनुभव करणारे मासे श्रेष्ठ आहेत. रसाचा अनुभव करणाऱ्या माशांपेक्षा सरपटणारे जीव श्रेष्ठ आहेत.
सरपटणाऱ्या जीवांपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी जास्त पाय असलेले जीव श्रेष्ठ आहे। जास्त पाय असलेल्या जीवांपेक्षा 2 पाय असलेला जीव श्रेष्ठ आहे। 2 पाय असलेल्या जीवांपेक्षा शब्द ग्रहण करणारे कावळे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। त्या शब्द ग्रहण करणाऱ्या कावळ्यांपेक्षा सुद्धा आई 2 पाय असलेला मनुष्य श्रेष्ठ आहे। तुम्ही ऐकताय ना सर्वजण? आपण कुठपासून कुठपर्यंत आलो? म्हणा घरापासून मंडपात आलो। कुठपासून आलो? दगडापासून आपण माणसापर्यंत आलो। 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे। त्या मनुष्यामध्ये 4 वर्ण श्रेष्ठ आहे। त्या 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे। मी आहे म्हणून बोलत नाही बरं, नाही तर इकडून लगेच इंजेक्शन सुटत आहे महाराज। ऐका, मी ब्राह्मण आहे म्हणून बोलत नाही, त्या याच्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे। ऐका तर खरं, पुढे पुढे फार मजा आहे। नुसतं ब्राह्मण हे काय घेऊन बसता, हा जातीवाचक बोलत नाही आहे। ब्राह्मण श्रेष्ठ आहे, कारण मी जे बोलतोय ते पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन। पण आता जरा वेगळं झालंय, ऐकून यूट्यूब करावे कीर्तन। यूट्यूब ऐकून आहे, आपण यूट्यूब ऐकून नाही महाराज, ग्रंथ पाहुणे ऐका। मग काय आहे ते त्या ठिकाणी 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे। ब्राह्मणांमध्ये सुद्धा वेद म्हणणारा ब्राह्मण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। वेद म्हणणाऱ्या ब्राह्मणापेक्षा वेदाचा अर्थ जाणणारा ब्राह्मण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। आई, वेदाचा अर्थ जाणणाऱ्या ब्राह्मणापेक्षा सुद्धा संशय निवृत्ती करणारा जीव श्रेष्ठ आहे। का? संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, हे विनाशाची वाघोर प्राणियाची संशयाहुनी थोर। संशयासारखं पाप नाही म्हणून संशय निवृत्ती करणारा जीव श्रेष्ठ आहे। संशय निवृत्ती करणाऱ्या जीवापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा जीव श्रेष्ठ आहे। आणि वर्णाश्रमानुसार कर्म करणाऱ्या जीवापेक्षा सुद्धा जो जीव त्याने केलेलं कर्म मला अर्पण करतो, केलेल्या कर्मामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये कोणताच भेद ठेवत नाही ना, तो भक्त मला सगळ्यात जास्त आवडतो। म्हणजे जे केलेलं कर्म आहे ते सर्व त्या ठिकाणी परमात्म्याला समर्पित करणं एक, परमात्म्याला समर्पित केल्यानंतर त्या कर्माचं जे फळ असतं ते फळही परमात्म्याला समर्पित करणं 2, आणि ब्रह्मदशा त्याची अशी असते की आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा त्याला भेद वाटत नाही ना, तोच भक्त मला जास्त आवडतो आणि भगवान अशाच भक्तांच्या संगतीमध्ये येण्याची इच्छा करतो। मी तुम्हाला काल्याच्या कीर्तनात घेऊन जात नाही, पण एकच वाक्य सांगतो, एक फक्त, जरी तुम्ही कथा ऐकलेली आहे, फक्त तुम्हाला थोडंसं स्मरण करून देतो। परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाला, ऐकताय ना तुम्ही? कारागृहामध्ये परमात्मा प्रगट झाला। कारागृहामध्ये परमात्मा प्रगट झाल्यानंतर त्याचे आईवडील कारागृहात आहे, पण सर्व आईवडील त्याच्या असणारा जे आईवडील आहेत त्या आईवडिलांना त्याने सोडलं आणि कुठं गेला? नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते। का हो? देव जर आहे तो लहान जरी झाला त्याला सर्व काही करता येतं। मला असं वाटत होतं त्याने अगोदर त्याचे आईवडील बंदीखान्यातून मुक्त करायला पाहिजे होते। हे तर खरं आहे की नाही? आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपण त्या ठिकाणी त्यांच्या नावावर चालतोय। मग आईवडिलांनी जर जन्म दिला तर आपण काय करायला पाहिजे? आईवडिलांना मुक्त करायला पाहिजे। पण देव आईवडिलांना, स्वतःच्या आईवडिलांना मुक्त न करता कुठं गेला? बोला ना, कुठं गेला? बरोबर आहे की नाही? नंदाच्या घराला गेला। का? कारण तिथे सर्वजण त्याची वाट पाहत होते। एक पुरावा, अजून पुरावा देतो। द्वारकेचा राणा पांडवा घरी, परमात्मा पांडवांच्याच घरी का राहिला? द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, पण द्वारकेचा राजा असणारा परमात्मा सुद्धा पांडवांच्याच घरी राहतो। का राहतो? फक्त प्रेम, फक्त प्रेम। भगवंताला जास्तीत जास्त जर कशाची अपेक्षा आहे ना, जसे भक्त म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, तसं भगवंताला सुद्धा अपेक्षा प्रेमाचीच आहे महाराज, प्रेमाचीच आहे। माझा फार आवडता अभंग आहे, फार आवडता अभंग आहे। मी बऱ्याच वेळा घेण्याचा प्रयत्न केला तो। प्रेम तेथे वास करी, तुकोबरांचा अभंग आहे, पाहून घ्या। मुखे उच्चारिता हरी, प्रेमे यावे तया गावा, चोजवी तया वैष्णवा, प्रेम पाठी लागे बळी, भक्त देखो निया भोळे, प्रेम नवजे दवडिता, शिरे बळे जेथे कथा, तुका म्हणे थोर आशा, प्रेमा घरी विष्णुदासा। भगवंताला थोर आशा आहे महाराज। या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांच्या घरी परमात्मा राहतो, त्याला त्याची अपेक्षा आहे. हे देवाचं मागणं आहे. आणि तिसरं मागणं जर कोणाचं संत साधू संतांचे, जीवाला संसाराचं मागा वाटतं, देवाला भक्ताच्या मागणीची अपेक्षा आहे, भक्ताच्या संगतीची अपेक्षा आहे. पण संतांना मात्र जर मागणी कशाची असेल तर संतांच्या आवडीचे विषय आहेत महाराज. आणि असं आहे, ज्याच्या आवडीचा जो विषय असतो तो तेच मागतो. माझा मुद्दा लक्षात धरा. ज्याच्या आवडीचा जो विषय असतो की नाही तो तेच मागतो, ते सोडून दुसरं मागत नाही. असं आहे, एकदा पाठामध्ये असताना दृष्टांत आला होता. राजा अंबारीवर बसून चालला होता. राजाची ऐरावताची ती अंबारी असते की नाही, हत्तीवर बसून राजा चालला होता. घोडदळ वगैरे सगळे भरपूर होते. एक बिचारा मनुष्य, उन्हाच्या तानाचे दिवस होते, झाडाखाली बसला होता. आणि पण बसला तर बसला, असा बसला होता, असा असा. आता बसल्याच्या नंतर चिंताक्रांत होता. राजाने पाहिलं, अरे माझ्या असणाऱ्या नगरीमध्ये चिंताक्रांत आहे. प्रधानजी जा, काय अपेक्षा आहे त्याला विचारा. तो तिथपर्यंत गेला आणि तिथपर्यंत गेल्यानंतर त्याने विचारलं, बोला म्हणे. राजेसाहेब येत आहेत, राजेसाहेबांनी तुम्हाला पाहिले आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपेक्षा कशाची तेवढं सांगा. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब माझी इच्छा पूर्ण करतील. म्हणे हो, ते राजे आहेत, ती इच्छा पूर्ण करतील. म्हणे काय तुमची इच्छा आहे? म्हणला बराच वेळ झालाय, म्हणला 3 ते 4 तास झाले मी एका जागेवर बसलोय. म्हणे सावली करता? म्हणे नाही नाही. मग इकडं तिकडं का बरं असे घाबरल्यासारखे पाहता, चिंताक्रांत का? तो म्हणला 3-4 तास झाले या रस्त्यावरून एकही माणूस गेला नाही म्हणला. म्हणे मग माणूस गेला नाही चिंता आहे का? म्हणे नाही हो, एकही माणूस गेला नाही आणि मला जे पाहिजे त्याने अजून दिलं नाही. अहो कशाला काळजी करता, चला राजाच्या समोर, राजेसाहेब देतील. म्हणे हो. उठला आणि तिथपर्यंत गेला. म्हणे राजेसाहेब यांना चिंताक्रांत झालेत, यांना कशाची अपेक्षा आहे पहा, यांना काय लागतंय पहा. 3-4 तास झाले कोणी गेलं नाही आणि यांना चिंता आहे, यांना काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, म्हणे राजेसाहेब तुम्हाला खरं सांगू, मला जे पाहिजे तुम्ही द्याल. देतो म्हणे, नक्की देतो. काय पाहिजे? त्याने असा हात उघडा केला. म्हणला माझ्याजवळ तंबाखू आहे म्हणला, तंबाखू आहे. आणि मला काय पाहिजे? मला फक्त चुना पाहिजे, मला बाकी काही नकोय. मला तू आत्ता खायला देऊ नको, कपडे देऊ नको, मला काय पाहिजे? मला फक्त चुन्याची अपेक्षा आहे. ऐका, अरे चुना तंबाखूला लावता लावता लोक किती लोकाला चुना लावतात ते कळत नाही. कशा करता हे व्यसन करता? एक सांगू का, या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. लोकांच्या विचाराची पातळी आहारामुळे आणि व्यसनामुळे इतकी खाली आली आहे, इतकी खाली आली आहे. भगवंताने जे आपल्याला मुख दिलंय की नाही, हे मुख भगवंताने जे दिलंय ते व्यवस्थिशीर असलं पाहिजे. शास्त्राचा निर्देश सांगू तुम्हाला. आता बऱ्याच वारकऱ्यांना, माळकऱ्यांना माझा राग येईल, आला तर येऊ पडतो. कुठं तुमच्या गावात नांदायला यायचं आहे मला? माझं बोलणं स्पष्ट आहे महाराज. आपण काय पुढच्या वर्षी कीर्तन करावं याच्याकरता कीर्तन कधीच करत नाही. लक्षपूर्वक ऐका. शास्त्राचा असा निर्णय आहे की जो व्यक्ती त्या ठिकाणी व्यसन करतो ना, व्यसन करणाऱ्या माणसाचे कधीही नामस्मरण फलद्रूप होत नाही, हा शास्त्राचा निर्णय आहे. हे लक्षात धरा. आपण जर त्या ठिकाणी तंबाखू खात असलो, बिडी ओढत असलो, मद्यप्राशन करत असलो, रामकृष्णारी म्हणत असलो तर काहीच उपयोग नाही, काही उपयोग नाही. कारण मुख आपलं माणसाचं पवित्र असलं पाहिजे. आणि माणसाचं मुख काय तंबाखू खाऊन पवित्र होतं? बोला ना. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रो यदि नाम घोषा, हृदयम पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. भगवंताच्या नामस्मरणाने मुख माणसाचं पवित्र होतं. माझा सांगायचा विचार असा आहे की ज्याचा जो आवडीचा विषय असतो की नाही तेच ते मागतात. व संतांचे सुद्धा आवडीचे विषय अनंत नाहीत, संतांना 2च आवडतात. संतांना जर काय आवडत असेल ना, संतांना फक्त 2च गोष्टी आवडतात. संतांना जर कोण आवडत असेल तर भगवंत आवडतो, आणि संतांना जर कोण आवडत असेल तर संत आवडतात. या 2 गोष्टी सोडल्या तर तुम्ही अभंग संतांचे पाहून घ्या, अनेक साधू संतांचे अभंग पाहून घ्या, त्यांना काय आवडतं? देवाविषयी जर बोलायला लागले तर देव सुद्धा आवडतो. किती बहु आवडशी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवापासून या, जीवाची या जीवा, जीवाची या जीवा, जीवाची या जीवा, जीवा जीवा, प्रेम भाव
भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा, तुझ वाचुनी केशवा, तुझ वाचुनी केशवा, तुझ वाचुनी केशवा, जीवाची या जीवा, जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा, अनुनावडे. अनु म्हणजे दुसरं काही आवडत नाही, कारण तुझ्याकरता जीवे अनुसरली ये, अजून कान ये, वेगे आनावा तो सये, प्राणू माझा कसा आहे तो सौभाग्य सुंदरू, लावण्य मनोहरू, बापर खुमा देवीवरू, श्री विठ्ठलू. परमात्माच आहे महाराज. ऐका, म्हणजे त्यांच्या आवडीचा विषय पहिला जर कोण असेल, कोण आहे बोला, देव आवडतो. किती आवडतो? प्राणापेक्षा प्रिय आवडतो. आणि दुसरं जर आवडीचा विषय काय असेल तर त्यांना संत आवडतात. अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे दयाची संगती, दयाची संगती, दयाची संगती, दयाची संगती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, ही कंटाळा बऱ्याच दिवसांनी आज उड्या मारल्यात. आवडीचे दोन विषय आहेत. एक देव आवडतो आणि दुसरे बोला ना संत आवडतात. काय का बरं आवडतात? देव का आवडतो याचं कारण वेगळं आहे आणि संत का आवडतात याचं कारण वेगळं आहे. पण बारकाईने विचार केला तर दोन्ही आवडीचं कारण फक्त एकच आहे. याचं कारण सांगतो, अगदी सोप्या भाषेत बोलतो. देव का आवडतो याचं कारण आणि संत का आवडतात याचं कारण, दोन्ही कारण जरी वेगवेगळे दिसत असले तरी दोघांचं कारण एकच आहे महाराज. का माहिती आहे का? जिथे जिथे परमात्मा असतो, परमात्म्याच्या माध्यमातून संत भेटतात म्हणून देव आवडतो.
आणि संत का आवडतात? संताच्या माध्यमातून भगवंत भेटतो म्हणून संत आवडतात. जास्त विचार करायसारखी गोष्टच नाही. देव का आवडतो? कारण देवाच्या जवळ नेहमी कोण असतं? संत असतात. आणि संत का आवडतात? कारण संत परमात्म्याची प्राप्ती करून देतात. जिथे जिथे संत आहेत तिथे तिथे भगवंत आहे. है का नाही? आपण असा विचार करतो. मग मला सांगा, या अभंगाचा जर आपण आता बारकाईने जर विचार केला तर या अभंगामध्ये दोनही गोष्टी त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत. जे साधू संतांचे आवडीचे विषय सांगितलेत की नाही, देव पाहिजे एक आणि संत पाहिजे दोन, ह्या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत महाराज. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, म्हणजे देव पाहिजे. बरोबर आहे की नाही? वास द्यावा पंढरीचा, पुढे सदा संग हरिदासांचा, म्हणजे देवही मागितला आणि संतही मागितले. पण मागत असताना कशा पद्धतीने मागितले आता विचार करायचा आहे आपल्या सर्वांना. का बरं? देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर जीव देवाजवळ भरपूर काही मागू शकतो. जर भगवंत जर आपल्यावर प्रसन्न झाला तर भगवंत आपल्याला काय देऊ शकत नाही बरं? विचार करा. एक सामान्य गोष्ट आहे, सामान्य गोष्टीचा विचार करा. जरा माझ्याकडं लक्ष ठेवा आणि तुम्हाला तिकडं पाहायचं असेल तर तिकडंच जा, निघून जा. कीर्तनात विक्षेप नसला पाहिजे महाराज. एवढं भगवंत आपला का उद्धार होत नाही याचं कारण एकच आहे. का उद्धार होत नाही? आपल्याला कीर्तन बरोबर नाही वाटत. कीर्तनात जर महाराजांनी हसवलं नाही, म्हणतात कीर्तन पडलं. शब्द कुठून आणलाय तुम्ही शोधा बरं. तुम्ही फार फिरताय माझ्यापेक्षा. कुठून आणलं शब्द? कीर्तन काय पडतं वय? आणि जे पडतं म्हणजे काय पिलेलं राहतं काय? कीर्तन पडतं म्हणजे विचार करा. अहो, आपलं लक्षच नसतं कीर्तनात, म्हणून आपल्याला कीर्तन बरं वाटत नाही. आपण त्या ठिकाणी उठतो, तिकडं जाऊन येतो, परत येतो. काही इथंच बसतेत, इकडं तिकडं पाहत बसतेत. काही इथलचे खडे तिकडं हानीत बसतेत. आता तुमच्या जवळ बरं आहे, नाही तर काही ते मृदंगाच्या बाजूला जो पिठाचे गोळे पडतात का नाही, थोडे कण पडतात, तेच गोळा करून त्याचं कुत्रं मांजरं तयार करतात. मग असं करत असताना त्यांचं कसं काय कीर्तनात लक्ष राहील मला सांगा? आणि तेच म्हणतात काय कीर्तन आज काय बरोबर झालं नाही? अरे भामट्या, तुझं लक्षच नव्हतं कीर्तनात, लक्षच नव्हतं. एक सांगू तुम्हाला, एक पक्क सांगतो तुम्हाला, तुम्ही कीर्तनामध्ये जर तुमचं लक्ष नसेल तर हा कीर्तनकाराचा अपमान नाही. मी स्पष्ट बोलतो, मी डॉक्टर बाबांच्या संगती म्हणून स्पष्ट सांगतो, हा कीर्तनकाराचा अपमान नाही. या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष उभा असलेल्या परमात्म्याचा तुम्ही अपमान करता, एवढं लक्षात ठेवा. हे भगवंताचा अपमान आहे. हो, आमच्या साधू संतांचे प्रमाण आहे, जिथे भगवंताची कथा चालते की नाही तेथे असे देव उभा, समचरण जैसे समचरणाची शोभा. देव पाहत असतोय महाराज तुमच्याकडं, देव टुकू पाहतोय. आणि हेच आपण इथं कीर्तनात इकडं तिकडं लक्ष द्यायचं आणि त्याच्याजवळ जायचं, देवा मला अमुक दे. आपल्या पप्पाचा नौकर नाही ना महाराज लगेच द्यायला. हो, लगेच देतो, अजिबात नाही. लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे माणसाने, लक्षपूर्वक ऐक. आता तरी मी डॉक्टरांचा शिष्य आहे, इंजेक्शन भरपूर आहेत माझ्याकडं. आत्ताशी पहिलंच टोचलंय तुम्हाला, पाहू याच्यात गुण पडला तर ठीक, नाही तर मग अजून भरपूर आहे. हो, ऐका. या दोनही गोष्टी या ठिकाणी मागितलेल्या आहेत. देवाच्या जवळ गेलं तर देव आपल्याला भरपूर देऊ शकतो. जर देव प्रसन्न झाल्यानंतर देव काय देणार नाही महाराज? विचार करा. परमात्मा सगळं देतो, पण नामदेवरायांनी जे मागितलंय ते काय अलौकिक आहे. काय मागितलं? हेची देवा पै मागत, काय मागितलं? चरण सेवा अखंडित. प्रश्न निर्माण होतो. जर भगवंत जर नेहमी त्यांच्या बरोबर आहे, देव त्यांना काहीही देऊ शकतो, देव त्यांच्याकरता काहीही करू शकतो. देव जर त्यांच्या साधा विचार आहे. मी अगदी साधं बोलतो. मी आज शास्त्रीय भाषा, जी शास्त्रीय भाषा असते की नाही, मी सगळी बाजूला ठेवली आहे. एकही प्रक्रिया सांगितलेली नाही. योगेश महाराजांनी आधीच सांगितलंय सोपं बोलायचं. मी सोपं त्यांनी मला इंजेक्शन अगोदरच दिलंय, मी सोपं बोलतोय. मी अगदी साधी भाषा वापरतो. प्रल्हादाने फक्त मनामध्ये विचार केला की या खांबात सुद्धा माझा भगवान आहे. झाला की नाही त्याच्याकरता प्रगट? स्तंभी नारायण प्रगटले. झाला की नाही त्याच्याकरता प्रगट? मला सांगा, किती जणांचा विचार सांगू तुम्हाला? भक्ताने जसं जसं चिंतन करावं, हे जाने जाने जैसे ध्यावे, जाने जाने जैसे ध्यावे, जाने जैसे ध्यावे, जाने जैसे ध्यावे, जाने जैसे ध्यावे.
जाने जैसे ध्यावे जाने जैसे ध्यावे गुरुवारी बोधे बाबा म्हणायचे, अण्णा वरचा स्वर जर नाही लागला तर गप बसून घ्यायचं, नाही तर बेसूर होत सोडून द्यायचा. असो जाने जाने जैसे ध्यावे तैसे भावे कृपाळू, किंवा बरेच प्रमाण होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. जशी अपेक्षा भक्ताच्या मनात होते ना परमात्मा तसा होतो, त्यांच्याकरता परमात्मा तसा होतो. दृष्टांताला माझ्याकडे वेळ नाही. मग मौज अशी आहे. आता ही शंका आहे, ही काय आहे? शंका आहे. आणि मुळात माझी रास शंकेखोर आहे महाराज. मी खरं सांगतो, माझी रास म्हणजे मी कोणाचं भविष्य सांगत नाही, मी माझं भविष्य सांगतो. कन्या राशीचा स्वभाव हे संशय गेला. कोणाची असली तर पाहून घ्या बा, मला माहिती नाही. कन्या राशीचा स्वभाव आहे. पूर्वीचं नाव माझं प्रवीण होतं, प्रवीणचं डॉक्टर बाबांनी प्रेमानंद केलं. नाव बदललं पण रास तीच ठेवली. म्हणजे तू असाच संशयी राह. हां पण काळजी करू नका. त्यांच्या कृपेने मला संसारात कोणताच संशय निर्माण होत नाही, पण परमार्थात संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही परमार्थ करत असताना तुम्हाला संशय निर्माण होत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ पुढे ढकलत नाही मला. हो, आणि संशय कोणाला निर्माण होत नाही. आम्ही पाठात नेहमी सांगत असतो, 2 वर्गाचे आहेत अवधेश महाराज ज्यांना संशय कधीच निर्माण होत नाही. 2 वर्ग आहे. पहिला वर्ग असा आहे ज्याला सगळं काही कळालेलं असतं ना त्याला कधीच संशय निर्माण होत नाही, कारण कळालेलं आहे, संशयाला जागा नाही. आणि दुसरा वर्ग असा आहे ज्याला काहीच कळालेलं नसतं. नाही कळालं तुम्हाला हे तरी कळून घ्या. ज्याला काहीच कळालेलं नसतं ना त्याला संशय, अरे संशय घेण्याकरता कळायला तर पाहिजे थोडंफार तरी. त्याला काहीच कळालेलं नसतं, त्याला संशय निर्माण होत नाही. पण योगेश महाराज दोघांच्या मधला जो वर्ग आहे त्याला संशय निर्माण होतो. पाठामध्ये आम्ही नेहमी सांगतो दोघांच्या मधला म्हणजे काय, ज्याला काही कळालंय इकडून एक, आणि ज्याला काही कळायचं राहिले इकडून, म्हणजे दोघांच्या मध्ये थोडं कळालंय आणि थोडंसं कळायचं राहिलेलं आहे. असा जो असतो त्याला संशय निर्माण होते. तसं मला संशय निर्माण होतो महाराज. मला संशय निर्माण होतो की जर भगवंत त्यांना सर्व काही देण्याकरता तयार आहे, भगवंत जर त्यांना सर्व काही म्हणजे जे म्हणाल ते काय काय देऊ शकत नाही महाराज. तुम्ही विचार करा, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. पण यांनी काय केलं माहिती आहे, यांनी सगळ्या गोष्टी सोडल्या की नाही परमात्म्याकरता सर्व गोष्टी. मग एवढं जर देऊ शकतो तर का बरं त्या ठिकाणी काय मागतात. मग संशय मला निर्माण होतोय तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. हे देवा प्रेमागत
हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवाला हेच मागतात आणि हेची शब्द जो येतो ना तो बाल हट्टाच्या पोटी येतो. हे द्या आणि हेची द्या, हे दोन गोष्टी आहे. हे पाहिजे आणि हेची पाहिजे म्हणजे सप्ताहाचं नियोजन करायचं पुढच्या वर्षीचं. आणि पुढच्या वर्षीचं नियोजन करत असताना मग कोण गायक ठेवायचे, कोण वादक असले पाहिजे सेवेला. योगेश महाराजांनी जर कमिटीमध्ये विचार मांडला कोणता पाहिजे, तर जर कोणी म्हणलं हेच वादक पाहिजे तर निश्चयात्मक आहे आणि असलेच पाहिजेत. ऐका, हेची आणि हे पाहिजे म्हणलं तर मग त्यांना वाटन हे म्हणजे अजून पण दुसरं कोणतरी यांना पाहिजे असं आहे. हेची ऐका, हेची म्हणजे निश्चयात्मक. जसं तुकोबराय म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. हेची एवढंच पाहिजे, पण निश्चयानेच सांगतात हेच पाहिजे. आणि काय पाहिजे? चरण सेवा अखंडित. अखंडित चरणाची सेवा पाहिजे. अहो दुसरं काहीतरी मागायला पाहिजे होतं. तुकोबऱ्यांच्या जागेवर नामदेवरायांच्या जागेवर जर मी असतो तर काय काय मागितलं? विचार करा, ज्याने त्याने ज्याचा त्याचा विचार करा. जर प्रसन्न जर परमात्मा झाला असतं तर काय मागितलं असतं? अहो एवढी मोठी यादी आहे महाराज, एवढी मोठी यादी आहे. समुद्राची शाई करून सगळे झाडांच्या लेखणी तयार करा आणि पृथ्वीचा कागद करून लिहायला जर सुरुवात केली, जसं देवाचं महिमान पूर्ण होत नाही ना तशा आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सर्व काही त्या ठिकाणी पाहिजे असतं महाराज, सर्व काही. आणि काही काही लोक असे भामटे असतात मागणी मागणारे सुद्धा ना महाराज. ते म्हणतात मला काहीच नको बरं का, मला अजिबात नको, मला अजिबात नको, मला काही या गोष्टीची गरज नाही, मला अजिबात नको, पण मला त्यांच्याकरता पाहिजे. आम्ही टाकळी डोकेश्वरमध्ये एक 7-8-10 वर्षापूर्वी पूजा साहित्याचं दुकान आणि वधूवर सूचक चालू केलं होतं. वधूवर सूचक केंद्र. एक 50-55 वर्षाचा माणूस आला. मला म्हणे ते बायोडाटा द्यायचा आहे, नाव नोंदणी करायची, किती खर्च आहे सांगितला, काय असेल तो. म्हणलं आता बायोडाटा द्या. म्हणलं पोराचं नाव सांगा. ते नाव सांगितलं. म्हणलं त्याची जन्मतारीख सांगा. तो म्हणला जन्मतारीख माझीच आहे. नाव कोणाचं? माझंच आहे. म्हणलं माझं पोराचं लग्न करायचं सोडून देऊन तुम्ही तुमचं, कारण काय झालं ते 8 दिवसापूर्वी आलं होतं ना, त्यांनी त्याच्या पोराची नोंदणी करून गेलं होतं 8 दिवसापूर्वी. आणि 8-10 दिवसानंतर परत ते त्याची नोंदणी करायला आमच्याकडे. खरं सांगतो मी, काय कुणीकडच्या दृष्टांत सांगत नाही, आहे तेच सांगतो. स्वतःचं नाव. म्हणलं का बरं? म्हणे काही नाही, एक दिवस असाच निवांत बसलो होतो, पोरं माझ्या जवळ आले. म्हणे बाबा आम्हाला तुमच्या तोंडाकडं नाही पाहत, तुम्ही झोपले वाटतं, तुम्ही झोपले, आम्हाला तुमच्या तोंडाकडं नाही पाहत, तुमचा असणारा सुकरीला चेहरा, काय तुम्ही आई होती त्यावेळेस काय तुम्ही प्रसन्न होते, आता हे पण नाही कळालं तुम्हाला. आई होती तोपर्यंत काय तुमचा प्रसन्न चेहरा होता आणि आता तुमच्या तोंडाकडं सुद्धा पाहत नाही. मग पोरांच्या आग्रह खातीर मी लग्न करतोय. आता खरं सांगा, हा शहा नाही का भामटाय? याला भामटच म्हणतात महाराज. फक्त नाव मध्यस्थी घालायचं असतं. हा, फक्त नाव मध्यस्थी घालायचं असतं. माझ्याकडे अशी लई चुटकुले आहेत, पण मला विनोद सांगायला आवडत नाही. एक पोरगी गेली देवाजवळ गेली. म्हणे देवा मला काही देऊ नको, मला विनोद आवडत नाही पण जाऊ द्या, एखादी सांगितलेला काय वाईट नसतो. देवाजवळ गेली. म्हणे देवा मला काही देऊ नको, पण माझ्या आईची इच्छा पूर्ण कर. आता देवही प्रसन्न झाला. तिला म्हणे काय तुझ्या आईची इच्छा? तिला वाटलं गो आई म्हातारी झाली आहे, तिला परत तारुण्य पाहिजे, ती ऐकता येत नाही, तिला कान पाहिजेत, डोळे गेलेले दिसायला कमी झाले, ऑपरेशन सांगितलं, असं काहीतरी असं. ते म्हणे काहीच नाही देवा, माझ्या आईची इच्छा आहे, चांगला जावई मिळायला पाहिजे, मला काही देऊ नको, मला काही नको, फक्त माझ्या आईची इच्छा आहे, मला चांगला जावई मिळाला पाहिजे, तिची तेवढी इच्छा पूर्ण कर. आता इच्छा आईची का हिची? हो हिची. विचार करा, भामटे असतात लोक, पण साधू संत जे मागतात, परमात्मा प्रसन्न झाला तर काहीही देऊ शकतो महाराज. हो, तू फक्त त्याच्यापर्यंत जाणारा पाहिजे, जाणारा पाहिजे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनशी पात्रा अपात्र, कैवल्य ऐशेही पवित्र जे वैरियाही दिदले, तू वासन काधिकाचे माने, सायुज्य चौर सुदिदला शे पुतने, जी विषाची पाने मारू आले. पुतना मारणे
आज्ञा करता आली तर तिला सायुज्य नावाचा मोक्ष दिला. जे भगवत भक्त अखंड चिंतन करतात त्यांना ते काही देऊ शकत नाहीत. माझी संख्या इथं आहे, पण तरी सुद्धा भगवत भक्त नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, हेची देवा पै मागत संशयाचे महाराज, संशयाचे चरण सेवा अखंडित. मला फक्त चरण सेवा अखंडित पाहिजे. एक संशय, एकच नाही, अभंगाचं चिंतन करा. दुसरं, वास द्यावा पंढरीचा. संशय निर्माण होतो, पंढरीचाच वास का सांगितला, बाकी ठिकाणी नाहीत का? बाकीचे ठिकाणं नाही. काशीचा वास नाही मागितला, अयोध्येचा वास नाही मागितला, पंढरपूरचाच वास का मागितला? दुसरी शंका आहे. आणि सदा संग हरिदासांचा, हरिदासाचा संग, सदा संग हरिदासाचा अजिबात नाही. हे कसं काय? हे संशयच आहे. पुढं काय सांगितलं? जन्म हो का बलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. मी त्या ठिकाणी जन्म कोणत्याही याती कुळामध्ये होते, देवा भगवंता तुझं नाम सोडणार नाही. आणि नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती. मला हेच पाहिजे, पण काय पाहिजे? 2-3 संशय आहेत. एक, चरणसेवा अखंडित. एक, दुसरं, बोला ना, तुम्ही विसरताय म्हणून आम्ही अभंग बदलतो. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं लवकर, बॅटरीवर चाललंय ना, हे जनरेटर आहे ना, त्यामुळेच आहे. तुम्ही विसरता म्हणून आम्ही अभंग बदलतो. चिंतन तेच राहतं. ऐका ऐका. एक, चरणसेवा अखंडित. का चरणाची सेवा मागितली? एक विचार. दुसरा विचार सांगितला गेला, वास द्यावा पंढरीचाच वास का? आणि जर पंढरीचा वास तर सदासंग हरिदासाचा का? याचं आपल्याला चिंतन करायचंय. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडंसं भजन करून उर्वरित असणाऱ्या 2 तासामध्ये पुढील चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठोबा देवा पै मागत, मागत हेचे देवा पै मागत, मागत हेचे देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. हरिवास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. हरिवास द्यावा पंढरीचा, हरिवास द्यावा पंढरीचा. हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा, हरिवास द्यावा पंढरीचा. लक्षणं चांगले आहेत बरं. असे मामा भाची जोडी मिळणं फार दुर्लभ आहे. तुम्हाला तुम्हाला कंस आणि कृष्ण भरपूर भेटतील, आहे की नाही? खरी घेता का याला? मला माईक लागतोय. खरंच लहानपणी जर असं मी असतो तर आज किती पुढे गेलो असतो. ऐका.
हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरणाची सेवा काय याचं कारण आहे अनेक गोष्टींचा विचार करत असताना देवाने फक्त चरणसेवाच का नामदेवराय देवाच्या जवळ मागतात विचार करण्यासारखा मुद्दा आहे संशय आहे की नाही संशय मीच निर्माण केला आणि संशयाचं निरसन सुद्धा संतांच्या प्रमाणाने करण्याचा प्रयत्न करतो चरणाची सेवा का मागितली याचं कारण आहे याची अनेक कारणं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहता येतील पण ढोबळ मनाने 2-3 पाहण्याचा प्रयत्न करूया चरणाची सेवा का याचं कारण पहिलं कारण आहे की देवाच्या चरणापासून जी निर्माण झालेली आहे ती गंगा निर्माण झालेली आहे पहिलं सोपं कारण सांगण्याचा प्रयत्न करतो भगवंताच्या असणाऱ्या चरणापासून जर निर्माण काय झाली तर गंगा निर्माण झाली भीमानी चंद्रभागा तुझे चरणीची गंगा निर्माण झाली पायापासून गंगा काय करते पाप घालवते गंगा पापम शशीतापम गंगा पाप घालवणारी आहे मग जर भगवंताच्या चरणाची सेवा जर केली तर पाप नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित एक कारण अजून कारण किती आहेत महाराज अनेक कारण आहेत महाराज तुका म्हणे काही न मागो चाल कोणाची आहे आपल्या वारकरी संप्रदायातील सर्वात श्रीमंत वारकरीची चाल म्हणजे आमच्या बोधे बाबांची चाल आहे महाराज पिक्चरच्या चालीची नाही तर पिक्चरच्या चालीवर सुद्धा मस्त म्हणता येत असेल आम्हाला जमत नाही ऐका का बरं त्या ठिकाणी मागायचं याचं कारण आहे का बरं चरणाची सेवा तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझ्या पायाजवळच सर्व सुखे का बरं सुखे याचं कारण आहे की देवाच्या चरणाजवळ नुसती गंगाच वास्तव्य करते असं नाही जो तो येतो तो भगवंताच्या चरणाला स्पर्श करतोय जो तो येतो भगवंताच्या चरणाला स्पर्श करतो देवाच्या चरणाला भगवत भक्तांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे म्हणून ज्या त्याच्या चरणाला का स्पर्श करायचा का त्याच्या चरणाची सेवा याचं कारण आहे की त्या चरणाला बऱ्याच जणांचा स्पर्श झाला आहे भगवत भक्तांचा हा नामदेवराय ज्ञानोबाराय तुकोबाराय जो गोरोबा काका चोखोबाराय निळोबाराय या सर्व साधू संतांचा स्पर्श झाला आहे आणि त्यांच्या स्पर्शाचा गुण मला लाभावा म्हणून मी चरणाची सेवा मागतो नाहीतर एखाद्याचा स्पर्श सुद्धा घातक असतो बरं का हे लक्षात धरा चुकूनही कोणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका कारण स्पर्शाने माणूस जेवढा बिघडतो तेवढा वाणीने कधी बिघडत नाही एखाद्याच्या बोलण्याने माणसाचं मन परिवर्तन होत नाही पण एखाद्याच्या स्पर्शाने माणसाचं मन परिवर्तन होतं मी सोपं करतो सोपं सांगतो कैकईने दशरथ राजाला 2 वरदान मागितले रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला बोला राजगादी एवढी मागितली पण हे मागत असताना तुम्हाला माहिती आहे कैकई रामावर किती प्रेम करत होते असं होतं कृष्णकृपांकी सद्गुरू डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलंय ज्या वेळेला त्या ठिकाणी कैकई रात्री झोपायची ना महाराज झोपल्यानंतर डोळ्याला पट्टी बांधून झोपायची काय करायची पट्टी बांधून झोपायची आणि पट्टी बांधून झोपल्याच्या नंतर ज्यावेळेस सकाळी उठायची प्रभू रामचंद्र उठायच्या आधीच त्या ठिकाणी भिंतीला धरून जाऊन रामाच्या महालात जायचे
आणि प्रभू रामचंद्रांच्या महालात जाऊन प्रभू रामचंद्रजी जिथे झोपले तिथं पाहायची आणि तिथं आल्याच्या नंतर रामाचं मुख पाहायचं, मग डोळ्याची पट्टी सोडायची, पहिलं रामाचं मुख पाहायचं आणि मग बाकीचं कार्य करायची. एवढी कैकई आहे महाराज. पण एवढी कैकई बिघडण्याचं कारण काय झालं? बोला ना, काय झालं? फक्त मंथरेचा स्पर्श. मंथरा म्हणजे कोण माहिती आहे? जिचं मन कधीच थाऱ्यावर नसते ती मंथरा असते महाराज. हो, जिचं मन कधीच थाऱ्यावर नाही ती मंथरा आहे. तिच्या स्पर्शाने बिघडलं. मग जर स्पर्शाचा गुण एवढा असेल तर साधू संतांची स्पर्श याला झालेला आहे आणि ते सर्व साधू संतांचा स्पर्श आहे म्हणून सर्व सुख तिथंच आहे. हो, सर्व सुख कुठे आहेत? तिथंच आहे. म्हणून तुका म्हणे काही न मागवानी तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. अखंडित चरणाची सेवा याच्याकरताच आम्ही त्या ठिकाणी मागत आहोत. अजून एक कारण सांगतो. अजून एक कारण काय आहे? देवाच्या चरणाचा जर विचार केला तर देवाचे चरण कसे? समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. परमात्म्याचे चरण जर पाहिले तर सम आहेत. समपदाचं चिंतन करायला गेलं तर आता एवढं बोललो ते सगळं मग डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून देवाचे पाय समान आहेत. कसे पाय? देवाचे समान पाय आहेत. आणि समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या परमात्म्याने चरण असे समान ठेवलेले आहेत. कारण काय आहे? असा ज्यावेळेस देव उभा राहतो ना, पुंडलिकाने काय सांगितलं? कारे पुंड्या मातलाशी उभा केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. विटेवर उभा राहा. परमात्मा विटेवर उभा राहिला. एक सांगू तुम्हाला, कदाचित चरणच सेवा का मागितल्याचं कारण आहे, कदाचित देव असा पाहतो की नाही, असा समोर आहे, पाय मात्र त्याचे सरळ आहेत. असा कमरेवर हात ठेवून उभा राहिल्याच्या नंतर इकडं पाहत असेल का नाही? इकडं पाहते का नाही? नक्की पाहत. आता हे इकडं तिकडं का पाहतेत माहिती का? त्यांना दिसत ना. आता ते जार खाली करू राहिले ते त्यांना दिसू राहिले, मग त्यांना तो जार दिसतो. मग ते जार खाली करणारे माणसं दिसतात, गाडी दिसते. इकडून तिकडून कोणी गेलं का ते तिकडं पाहतात. बरोबर आहे की नाही? हेच जर पडदा असता आणि ते जर चित्र स्थिर असतं तर त्यांनी इकडं तिकडं पाहिलं असतं का? नाही पाहिलं. म्हणजे कीर्तनात सुद्धा इकडं तिकडं पाहावंसं वाटत असेल तर मग का बरं पाहावंसं वाटतं? वृत्ती माणसाची जाग्यावर नाही म्हणून. वृत्ती जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत परमात्मा अनुभूती येत नाही. मग जर वृत्ती स्थिर झाली तर परमात्मा स्वरूपाचा अनुभव येऊ शकतो की नाही? मग अंतःकरणाची वृत्ती चंचल आहे. विचारसागर सांगतं, अंतःकरणाची वृत्ती चंचल आहे, विषयाच्या प्राप्तीकरता धावणारी आहे. विषयाच्या प्राप्तीने अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते आणि वृत्ती स्थिर झाली की त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं. ऐका, याच्यापेक्षा अजून सोपं करतो. चला, ही प्रक्रिया थोडी बाजूला ठेवा. अजून एक सोपं प्रक्रिया करतो. अगदी सोपं एक वाक्य सांगतो. ऐका, स्थिर वस्तू पाहण्याकरता वृत्ती स्थिर असावी लागते आणि वृत्ती स्थिरतेकरता ज्याच्यामध्ये वृत्ती जायची ती वस्तू स्थिर असली पाहिजे. विचार आहे, स्वतःचं प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर ते पाहण्याकरता वाहत्या पाण्यात पाहावं का शांत असलेल्या पाण्यात पाहावं? तुमच्याकडे कसं आहे? शांत पाणी असलं पाहिजे. शांत पाहण्यामध्ये पाहता येतं. वाहत्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसत नाही. तसं आपली वृत्ती परमात्म्याच्या चरणाशी लीन त्या ठिकाणी असली पाहिजे. ऐका, परमात्म्याच्या चरणाची लीन असली पाहिजे. मग परमात्मा कदाचित कमरेवर हात ठेवून इकडं पाहत असेल, हसत असेल, डोळ्याने भक्तांना त्या ठिकाणी खुणाखाना करत असेल, पण पाय मात्र देव हलवत नाही. त्याचे पाय सरळ आहेत, एका जागेवर स्थिर आहेत. म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. अजून काय बरं प्रमाण? झाले समाधान तुमचे देखिले चरण. माझं समाधान झालं. काय आहे? देवाचे चरण पाहिले की माणसाला नुसतं सुख प्राप्त होत नाही, तर देवाचे चरण पाहिल्याच्या नंतर माणसाला समाधान अवस्था प्राप्त होते.
देवाचे चरण निवांत राहिले मन. ऐका, माझा प्रश्न आहे, महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून बोलतो, माणसाने निवृत्त व्हावं का निवांत व्हावं? तुम्ही म्हणता निवृत्त निवांत एक, अजिबात नाही. जे निवृत्त होतात ते कधीच निवांत होत नाही महाराज. आम्ही पाठामध्ये असताना चातुर्मासामध्ये श्री गुरु चैतन्य दादांच्या मुखातून ऐकलं. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर दादा म्हणतात, निवृत्त झालेल्या माणसाला जेवढं काम असतं तेवढं निवांत झालेल्या माणसाला काहीच नसतं महाराज, अजिबात नाही. निवृत्त झालेल्या माणसाला शाळेत पोरं सोडायचं काम त्याच्याकडंच, कारण तुम्ही निवृत्त झालेत. हां, तुम्ही निवृत्त झालेत, मग ते शाळेत पोरं सोडायचे काम त्यांच्याकडंच. शाळेत पोरं सोडायचे काम नाही, येताना भाजी घेऊन यायचं काम त्यांच्याकडंच असतं. काही काही महाभाग असे असतात महाराज, आणलेली भाजी चिरायचं कामही त्यांच्याकडंच असतं. चिरलेली भाजी तुम्हाला काय तयार करायची वाटली का? खायची म्हणतो मी. ऐका, निवृत्त होणं वेगळं आणि निवांत होणं वेगळं. माणसाने निवांत व्हावं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली या धावा तृष्णेने, कुंटली या धावा तृष्णेने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो. आता निश्चिंतीने पावलो. देवाचे चरण पाहिले ना महाराज, देवाचे चरण पाहिल्यानंतर परत काही करायची गरज नाही. पंचदशिकार वर्णन करतात. धन्योहम कर्तव्यमेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्याद्य सर्व संपन्नम. काही करायची गरज नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा पद्धतीने. म्हणून हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. 5 कारणं आपण पाहिले. अजून माझ्याकडे 12 कारणं शिल्लक आहेत. किती? 12 कारणं. तुम्ही म्हणता पुढच्या वर्षी करता राखून ठेवलेत. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. पण जरा तुम्हाला या अभ्यासाला थोडा ताण दिला पाहिजे ना बुद्धीवर. नुसतं आयतं ताट आलं तर खायचं नसतं महाराज. हां, येणाऱ्या माश्या अशा बाजूला कराव्या लागतात. जो भगवंताचा श्लोक म्हणावा लागतो, मग पोटात गेलेलं अन्न त्या ठिकाणी प्रसाद ठरत असतो. ऐका, म्हणून एक कारण आहे. ऐका, मग आता अजून बरेच कारणं सांगता येतील, पण वेळेची मर्यादा आहे. एकच शंका राहिली, वास द्यावा पंढरीचा. पंढरीचाच वास का त्या ठिकाणी सांगितला? एवढं कारण आपण पाहूया आणि सेवेला विराम देऊया. चालेल ना सर्वांना? वेळ झाली का मला माहिती नाही, मग जो घड्याळ नाही बा. झाली का वेळ? होऊन गेली का? बरं, चला एकच कारण आपण त्या ठिकाणी पाहूया. पंढरीचाच वास का सांगितला? कारण बऱ्याच वेळा पंढरीचा वास हा का सांगितला जातो? याचं कारण आहे की पंढरपूर जे आहे त्या पंढरपुरामध्ये परमात्मा त्या ठिकाणी राहत असतो. अनेक कारणं सांगता येतात. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाची 4 भुजा त्याची, बाईला 16 नाचत जाऊ त्याच्या गावार केलिया, सुख देईल विसावा. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोगाशी 4 भुजा त्याची, बाईला 16,000 रे. तिथं का जायचं? कशा करता पंढरपूरला जायचं? नाचत जाऊ त्याच्या गावार केलिया, सुख देईल विसावा. सुखही देईल आणि विसावाही देईल. म्हणून वास द्यावा पंढरीचा. अजून का बरं पंढरपूरला जायचं? तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथ करणे, तुका म्हणे आम्हा अनाथ करणे. तुझरीने मान केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे.
ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. परमात्म्याने पंढरपूर निर्माण केलं, पण कोणा करता? आम्हा करता का आम्हा अनाथा करता? बोला ना. काय अभंग ज्यावेळेस आपण सोडवत असतो की नाही, अभंग सोडायचा नसतो कधी. नाही कळालं? अभंग सोडायचा नसतो, अभंग सोडवायचा असतो. हा, अभंगावर बोलण्यापेक्षा अभंगावर बोललेलं कधी चांगलं. आणि कीर्तन असंच असताना मला सांगा बरं, मी नवीन आहे याच्यात. असंच असतं ना कीर्तन, लक्षपूर्वक ऐका. आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा कारणे जर म्हणलं असतं तर काही चुकलं असतं का? काय शब्द बिघडले असते का? खरं सांगा. काय झालं असतं? टाळात बसलं नसतं, एवढं झालं असतं का? तुका म्हणे आम्हा कारणे, पण अनाथा कारणे शब्द का? का बरं? टाळात बसलं नसतं. आता काही टाळात बसायला लागलं, हे बसलं नसतं का? नाही कळालं तुम्हाला? आता काही टाळात बसायला लागलं, काही पण टाळात बसायला लागलं महाराज. हो, पण मग हे बसलं नसतं का? हे टाळामध्ये बसलं असतं. पण का बरं शब्द वापरला? तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. देवाने पंढरपूर नक्की निर्माण केलंय, पण ज्याला वाटतं ना मी अनाथ आहे त्याच्याकरताच निर्माण केलंय. देवाने पंढरपूरचा वास कशा करता? मी अनाथ आहे म्हणून. अनाथ पराधी पतित आगळा परी पाया विगळा नका करू. अनाथ आहे महाराज, अनाथ आहे. अनाथ म्हणजे कोणला म्हणतात? ज्याला कोणीच नाही त्याला अनाथ म्हणतात. पण तुम्ही म्हणा ना आम्ही सगळेजण पंढरपूरला जातो, मग जायचं बंद करायचं का? बंद करा, खरंच बंद करा. मी उघड जाहीर बोलतो, तुम्ही बंद करा. कारण का आपल्याला अजून बरेच जण वाटतात आपले. दाराई मे मे तनयस्य मे मे धनस्य मे मे पशवस्य मे मे. बायको माझी, मुलं माझी, हे माझं ते माझं, सगळं माझं म्हणतो. मला वडील आहेत, मला आई आहे, मला भाऊ आहे, मला बायको आहे, मला मुलं आहेत, मला शिष्य आहे, मला गुरु आहे, मला अमुक आहे, मला फला नाही. अशाने जायचंच नाही पंढरपूरला. त्याच्याकरता पंढरपूर निर्माण केलेलं नाही. पण ज्याला वाटतं ना देवा मला तुझ्याशिवाय कोणीच नाही, त्याने पंढरपूरला जायचं. नाही कळाला माझा मुद्दा? ज्याला वाटतं देवा तुझ्याशिवाय तुझं वीर सखा मज नाही कोणी वाटते चरणी घालू मिठी. का बरं? कारण त्याच्याशिवाय मला कोणी नाही, कोणीच नाही. आपण सगळ्यांना ओळखतो महाराज, पण एक सांगू का, ते कोणालाच ओळखत नाही. साधी गोष्ट सांगतो, आता थांबतो मी. आता साधी गोष्ट सांगतो. ज्यावेळेला मला ग्रंथाचं लिखाण करायचं होतं, मी आळंदीला साधक हृदयरत्न सद्गुरू डॉक्टर जाधव बाबांकडे गेलो. आणि मला एका महाराजांच्या विषयी विचारायचं होतं. पण मी विचारण्याची पद्धत माझी थोडी चुकली. मी सहज विचारलं, म्हणलं बाबा इथं तुमचे भरपूर परिचयाचे असतील ना, कारण आपलं अगोदर विचारलं तर पाहिजे ना. आपली पद्धत जरी चुकीची तरी मोठ्यांची कसं बोललं पाहिजे हे जरा तारतम्य पाहिजे. म्हणलं बाबा इथं तुमचे सगळेच परिचयाचे असतील ना, काय म्हणावं जाधव बाबांनी? खरं सांगा काय म्हणावं त्यांनी? त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं, महाराज मी इथं ज्ञानोबराय सोडून कोणालाच ओळखत नाही. हे हिमालयाच्या उंचीचं वाक्य आहे, मान्य आहे, त्यांचा सगळ्यांशी परिचय आहे. पण ते खरं जर जास्त कोणाला ओळखत असतील तर ज्ञानोबरायला. कारण ज्या वेळेला अनाथ भावना ज्यावेळेस संतांच्या जवळ घेऊन जातो ना आपण, अनाथ आहेत, संत आपला स्वीकार करतात. आणि अनाथ भावनेची वृत्ती ज्यावेळेस परमात्म्यापर्यंत घेऊन जातो ना, त्यावेळेस परमात्मा आपल्याला स्वीकार करत असतो महाराज. हे लक्षात धरा. म्हणून का वास पंढरीचा द्यायचा? याचं कारण आहे वास द्यावा पंढरीचा. कारण ते पंढरपूर आमच्याकरता निर्माण केलंय. म्हणून हे पंढरपूर कोणाकरता निर्माण केलं? तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण. जसं काशी क्षेत्र जे काशी आहे, ही काशी परमात्म्याने भगवान शंकराने स्वतः करता निर्माण केली. आपण जे वृंदावनला जाऊन आलो ते वृंदावन परमात्म्याने स्वतः करता निर्माण केले. वनम वृंदावनम धामम पश्चात नवकाननम, हे परमात्म्याने स्वतः करता निर्माण केलं. दोन गोष्टी परमात्म्याने स्वतः करता निर्माण केल्या. पण काशी नावाचं ठिकाण किंवा वृंदावन नावाचं ठिकाण
स्वतः करताय, पण जर पंढरपूर जर कोणाकरता केलं तर आम्हा अनाथा कारणे. आणि तुम्ही म्हणाल आपण अनाथ नाहीत, अनाथ झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. खरं सांगतो, सगळ्यांची सर्व प्रेम करावं, पण सर्व प्रेमापेक्षा परमात्म्यावर जास्त प्रेम करावं आणि त्याला सांगावं तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही. असं ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस, नाही तर दिंडीत चालत येत आणि थोडे थांबले नाही तर फोन करीत येत घरी, पाऊस पडायला लागलाय, झाकून घेतले का, कांदे झाकले का, अमुक केलं का, गाईच्या धारा काढल्या का, आज किती लिटर दूध गेलं, मला फोटो हे तितक्यापर्यंत बोलतेत, मला फोटो पाठव, हां डिग्री लागली का, अमुक झालं का, फलानं झालं का. तो माणूस आला होता पैसे द्यायला, जातोच कशाला मरायला मग, जातच कशाला पंढरपूरला महाराज. ज्याला परमार्थात जायचंय ना, जया परमार्थाची चाड तेने सांडावे निगाड, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. असं झालं पाहिजे महाराज. अहो रस्त्याने चालताना बैल दिसले तरी काही बैल असतात महाराज, काही बैल असे रस्त्याने बैल पाहिले म्हणतात, हां असे बैलजोडे आपल्याकडं पाहिजे. शेती पाहिलं का असं आपल्याकडं पाहिजे. कधी कधी असं वाटत नाही का हो, ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी असं भजन केलं, आपल्याला वाटतं आपलंही असं भजन झालं पाहिजे. कधी वाटत नाही का? कधी कधी असे चिंतन कीर्तन आपल्याला ऐकलं तर आपल्याला असं वाटत नाही का आपल्याला सुद्धा असं चिंतन आलं पाहिजे, आपण सुद्धा देवाच्या समोर असं बोललं पाहिजे जसे साधू संत बोलले. असं वाटत नाही. आणि असं वाटत का नाही? कारण आपल्याला वाटतं आपल्याला अजून भरपूर आहेत, आपल्याला भरपूर मानतात, भरपूर गोष्टी करतात. सर्वांकरता एक जाताना एक ग्रंथाचं नाव सांगून जातो. मी प्रत्येक कीर्तनात एक ग्रंथ सांगत जातो. कथेत सांगितला होता श्री राधा माधव चिंतन. आता इथे सुद्धा एक ग्रंथाचं नाव सांगून जातो ज्याचं नाव आहे चिरंजीव पद. नाथांचं चिरंजीव पद आहे. ज्याला वाटतं ना माझं आहे, हे सगळे माझे आहेत, मग तो महाराज का असे ना, मी का असे ना, तुम्ही नाही मी का असे ना, आपण का कोणी असं ना, ज्याला वाटतं ना लोक मानतात, हो हो फार मानतात, त्यांनी एकदा चिरंजीव पद वाचा. चिरंजीव पद वाचा. त्या साधकाला शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयात कसं अडकवलं जातं आणि नंतर त्याचं कसं मातेरं होतं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन नाथ महाराजांनी चिरंजीव पदात केलं. माझ्याकरता एकदा नक्की वाचा महाराज. नसन भेटत तर संत पंढरीवर जा. कृष्ण कृपांगी डॉक्टर बाबांनी त्याला सार्थ केलेलं आहे त्या चिरंजीव पदाला. एकदा करा, ऐका तर खरं, वाचा तर खरं. मी म्हणत नाही घरदार सोडा, मी काय तुमच्या घराला आग लावत नाही, मी तुमच्या घराला काडी लावत नाही, पण सगळ्यांवर प्रेम करता करता अंतःकरणाची वृत्ती ठेवा. ते माझे नाही, माझा फक्त परमात्मा आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्या. आपला एक देव म्हणजे काय? तो एकच आहे, तो आपला करायचा आहे. आणि तो जर आपला करायचा असेल त्याच्यासमोर काय मागितलं पाहिजे? हेच नामदेवरांसारखं मागा. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, अखंडित चरण सेवा निवास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा ज्ञानेश्वर सेवा यथामत येता अवकाश परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. 2 चरण त्या ठिकाणी सुटलेले आहेत असं म्हणायचंच नाही, एकही चरण सुटलेलं नाही. बऱ्याच वेळा लोक म्हणतात महाराजाला तारीख दिली की महाराजांनी सगळा अभंग सोडवला पाहिजे. नक्की सोडवला पाहिजे महाराज, पण माझं वाक्य त्याच्या पुढचं आहे. जो अभंग आमची सोडवणूक करतो तो अभंग आमच्याकडून सुटल तरी कसा? खरंच सांगा. अभंगातून आपण आपली सोडवणूक करून घ्यायची. आपुली आपण करा सोडवण. चिंतना करता महाराजांनी अभंग दिला म्हणजे ते काही परीक्षा पाहण्याकरता नाही दिला, अजिबात नाही. आम्ही आमच्या आश्रमावर यांनी तरी जरा बरे अभंग दिलेत. आम्ही आमच्या आश्रमावर दरवर्षी सप्ताह करतो ना आण्यामध्ये, त्या सप्ताहामध्ये 1 वर्षी आम्ही बहिणाबाईंच्या अभंगातले गाथ्यातले अभंग दिले होते. हो, डॉक्टर बाबांनी मला फोन केला, मला म्हणे शास्त्री झाला म्हणून काही शाना झाला वे, हे कशाला खोडसाळपणा आहे म्हणे, हा अभंग देणं खोडसाळपणा आहे. म्हणलं नाही, म्हणलं मला नाही वाटत, म्हणलं खोडसाळपणा आहे. म्हणे का? अहो हा खोडसाळपणा असूच शकत नाही. का असू शकत नाही? आम्हाला ऐकायचंय. लक्षात येतंय तुम्हाला? आम्हाला ऐकायचंय. मग जर अभंग दिले गेले तर का दिले गेले? आम्हाला ऐकायचंय. लोकांचं आम्हाला माहिती नाही. लोकांना काही ऐकायचं असतं ना, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यांना नवरा बायकोच्या
त्या गोष्टीसुद्धा गोड वाटत असतील, पण आम्हाला ऐकायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अभंग देता त्यावेळेस त्या ठिकाणी तो कीर्तनकार अभ्यास करून येतो, तो चिंतन करून येतो आणि योग्य तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे कीर्तनकाराच्या बुद्धीचा कस लागत असेल तर लागू द्या, पण याच्याबरोबर बसलेल्या लोकांचा सुद्धा बुद्धीचा कस लागत असतो. कारण गावरान तूप, ऐका, गावरान तूप पचवण्याकरता कोठा पक्का लागतो बुवा. हा, असं तसं नाही पाम तेल कुणीही पचवीत आहे, त्यात मजा नाही. ऐका, म्हणून महाराजांनी अभंग दिला आणि तो परमात्मा पंढरीनाथ आणि सद्गुरुनाथांनी बरोबर पूर्णतेला माझ्या पद्धतीने मी त्यांच्या आशीर्वादाने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेल्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. माझी फक्त सूचना आहे, सर्वांना माहिती आहे, वृंदावनला जे होते त्यांना माहिती आहे, आपण 1 जूनपासून गुरुकुल सुरू करत आहोत. निःशुल्क पद्धतीने गुरुकुल आणण्यामध्ये सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये शस्त्र आणि शास्त्र ह्या दोनही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. शस्त्र का आणि शास्त्र का असं आहे महाराज. ऐका, राम मंदिर हे जे निर्माण झालं आणि बाबरी मशीदसुद्धा पाडली गेली की नाही, ऐका, पण बाबरी मशीद पडत असताना शस्त्राची गरज लागली आणि राम मंदिर बांधत असताना शास्त्राची गरज लागली. त्या दोन गोष्टी आहेत. म्हणून आजकाल आपल्याला जर काही शिकायचं असेल तर आपण बलवान झालो पाहिजे, बुद्धिवानही झालो पाहिजे आणि बलवानही झालो पाहिजे. म्हणून शस्त्र आणि शास्त्र मी तर स्वाभिमानाने सांगतो महाराज, डॉक्टर बाबांच्या कृपेने नगर, पुणे, नाशिक 3 जिल्हे जवळ आहेत. तिथे 3 जिल्हे जवळ आहेत, पण या 3ही जिल्ह्यांमध्ये असं गुरुकुल नाही की ज्याच्यामध्ये शस्त्र आणि शास्त्र शिकवलं जाते. असं आहे. म्हणून आपण तिथे त्या ठिकाणी एक विद्यार्थी नाही, एक महात्मा घडवणार आहोत. त्याने अशा पानं उचकू नाही कीर्तन प्रवचन केलं पाहिजे. त्याने विषय एखाद्याने दिला का त्याने सुरू झालं पाहिजे. अशा पद्धतीतला व्यक्ती घडवायचा, एवढी माझी संकल्पना आहे. मग आपल्या परिसरातून जर कोणत्या मुलाला गुरुकुलात ठेवायचं असेल, आदरणीय योगेश महाराजांकडे आपण संपर्क करू शकता. मग निःशुल्कमध्ये सगळं करायचं. मग अन्नदानाचं काय, तुम्हाला सर्वांना कोणाला माहिती आहे की माहिती नाही, आम्ही 3,500 रुपये एका अन्नदानाच्या पंक्तीचं ठेवलं आहे. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत त्या ठिकाणी सर्व 20 मुलांचा खर्च 3,500, तसाच जास्त जातो पण आम्ही 3,500 ठेवला. त्याच्यामध्ये सर्व स्वयंपाक करणारी जी महिला असेल ती असेल किंवा गॅस आदी या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ज्यांना कोणाला अन्नदानाची पंगत द्यायची असेल 5-50 पंक्ती तरी मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे बरं का. म्हणजे आज माझी अपेक्षा आहे, मला नको आहे, मला भरपूर दिलं देवाने, सद्गुरूंच्या कृपेने वडिलांनी भरपूर सगळं करून ठेवलं, मला त्या गोष्टीची गरज नाही. अवधेश महाराज येऊन गेले, त्यांना माहिती आहे मला त्या गोष्टीची गरज नाही. पण गुरुकुलाकरता अन्नदान आपण सर्वांनी करावं. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे, एवढं आपण करावं अशी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा यथामत यथावकाश परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून थांबतो. वेळ झाली म्हणून चाल 3 नंबरची झाली असं आपण ठरवूया. हरी किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जे उरले पायिकपण, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हि जे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती, अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू, तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. एका तालात टाळी वाजून माझ्या मागे भजन करा. आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा,
भगवान सद्गुरुनाथ महाराज की जय।